नमस्कार. लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुंबई झेडपी पंचायत समितींमध्ये स्वीकृत सदस्यांना अखेर हिरवा कंदील. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवर हवाई हमले, काबूलसह अनेक शहरांमध्ये स्फोट. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, एनसीईआरटी वादग्रस्त पुस्तकांवर बंदी. राज्यसभेच्या जागांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा निष्फळ. भारताचा झिम्बाब्वेवर विजय, सेमीफायनलकडे दमदार वाटचाल सुरू. अजित पवार विमान प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर गंभीर आरोप. मराठी शक्तीच्या मुद्द्यावर विधानसभेत जोरदार वाद, फडणवीसांचे स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवारांना राज्यसभा संधी. आता 48 तासात विमान तिकीट रद्द करता येणार, अतिरिक्त शुल्क नाही. होळीपूर्वी एसटीच्या विशेष बस फुल, 198 अतिरिक्त फेरींची घोषणा. नागपुरात 12वी गणित पेपर फुटल्याचा आरोप, शिक्षण विभाग सतर्क. श्रीदेवीच्या निधनामागे डाएट कारणीभूत, बोनी कपूरचा खुलासा. साताऱ्यात धक्कादायक वळणावर कार अपघात, रस्ते सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह. नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात. मार्चमध्ये राज्यात उष्णतेची लाट, तापमान वाढण्याची शक्यता. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर संघर्ष तीव्र, अनेक सैनिक ठार. क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्या वडिलांचे कर्करोगाने दुःखद निधन. पुणे जिल्ह्यात पालखी मार्गावर उड्डाणपुलामुळे वाहतुकीला दिलासा. पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. भारत सेमीफायनलच्या उंबरठ्यावर, वेस्ट इंडिज विरुद्ध सामना निर्णायक. दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये स्पर्धा अधिक रंगात आली. भिवंडीत घराणेशाहीला नकार, काँग्रेसचा उमेदवार उपमहापौरपदी. पुण्यात महिला सबलीकरणासाठी 4.5 कोटींच्या निधीला मंजुरी. काँग्रेस राष्ट्रवादी बैठकीत राज्यसभा जागेवरून तणाव कायम. निवडणुकांपूर्वी राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.